आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली ही बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत सर्वात महत्त्वाची बातमी सध्या समोर येतेय ती म्हणजेच लाडकी बहिणी योजनेतल्या काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत अशा चर्चा सोशल मीडियावरती पाहायला मिळतात। तर एकंदरीतच लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होईल, लाखो महिलांचे अर्ज बाद होतील अशा अनेक चर्चा रंगतायत। मात्र याच वेळी माजी महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे। अदिती तटकरेंनी एक पत्रक काढत लाडकी बहिणी योजनेबाबतच्या सर्व अफवांचं खंडन केलंय। राज्याचा महिला आणि बाल कल्याण विभागाचं या योजनेबाबतचं संभ्रम दूर करणारे एक पत्रकच सध्या प्रसिद्ध करण्यात आलंय। तर लाडकी बहिणी योजनेचे कुठलेच निकष बदलण्यात आलेले नाहीत असं स्पष्टीकरण अदिती तटकरेंनी दिलंय। त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। लाडकी बहिणी योजनेच्या अटी शर्तींमध्ये बदल नाहीयेत। लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तींमध्ये कुठलाही बदल नाही असं त्यांनी सांगितलंय। तर लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत। कोणत्याही अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये असं आवाहन सुद्धा तटकरेंनी केलंय।